नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय अशी महत्त्वाची जी माहिती आहे ते आपण बघणार आहोत. अनेकांना एक उत्सुकता आहे की टेट परीक्षेचा निकाल कधी लागेल आणि निकाल लागल्याच्या नंतर जी काही IBPS परीक्षा पद्धत होती, जे बऱ्याच दिवस एक आठवडाभर परीक्षा चालली, त्याच्यामध्ये अनेकांची पेपर जे आहे ते 3-3 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये त्या ठिकाणी शिफ्टमध्ये झालेले होते. त्याच्यामध्ये अनेक अशा तांत्रिक अडचणींना मुलांना सामोरे जावं लागलं. त्याच्यातला एक भाग म्हणजे अनेक उमेदवारांची जी काही कम्प्युटर आहेत ते त्या ठिकाणी तांत्रिक बिघाडीमुळं 10-15 मिनिट त्यांचा जो काही पेपर संपायचा, म्हणजे खंडित एक त्या ठिकाणी एक 10-15 मिनिटाचा तांत्रिक बिघाड आली. त्यामुळे अनेक अडचणी झाल्या. अनेक उमेदवारांना त्या समस्येला तोंड द्यावं लागलं. बऱ्याच मुलांच्या ज्या काही समस्या होत्या त्याच्यामध्ये काही लोकांचे कम्प्युटर चालत नव्हते, तर काही लोकांचे त्या ठिकाणी कम्प्युटर चालतानासुद्धा जो माऊसचा जो पॉईंट असतो तो व्यवस्थित काम करत नव्हता, माऊस काम करत नव्हतं. किंबहुना अनेकांच्या समस्या अशा होत्या की सोडवलेला प्रश्न जे आहे ते नेक्स्ट होण्यासाठी वेळ लागत होता किंवा आपलं ऑप्शन जे आहे ते क्लिक करायला बराच वेळ जात होता. तर या सगळ्या गोष्टीमध्ये एकूण एक मायक्रोसेकंदसुद्धा आपला अतिशय महत्त्वाचा असताना त्याच्यामध्ये वेळ जात होता. आणि इतकं महत्त्वाचा वेळ आपला त्या परीक्षेला आपण एकदम नियोजनबद्ध काटेकोरपणे पेपर सोडताना 120 मिनिटामध्ये 200 प्रश्न सोडताना त्याचं जे काही आपण नियोजन केलेलं होतं, तर त्याच्यामध्ये 10 ते 15 मिनिटाचं त्या ठिकाणी कम्प्युटरच्या बिघाडमुळं त्याच्यामध्ये आपली चुका नसताना नाहक त्रास त्या ठिकाणी आपल्याला झाला आहे. तर त्याची भरून कसे निघेल, तो त्यातला काय आपला गुन्हा नाही किंवा आपली चूक नाही, तो भरून कसा निघायचा. तर या संदर्भामध्ये परीक्षेचं निकाल आणि त्या निकालाचं नॉर्मलायझेशन अपेक्षित होतं. हा निकाल कधी लागेल, अशा अनेक तांत्रिक बिघाडी होत्या, अनेक अडचणी होत्या. परीक्षा सोपी होती, किंबहुना परीक्षेला जाणं त्यापेक्षा अवघड होतं. आपल्या सगळ्याला माहिती आहे, परीक्षा देत असताना येणाऱ्या अडचणी, वेळेवर सेंटरवर पोहोचणे, त्यामध्ये जयराम पिगळेसारख्या उमेदवारांनी त्या ठिकाणी लवकर परीक्षेला जावं म्हणून जे काही परीक्षेला जाण्याच्या काळजीपोटी धडपड करत होती, त्याच्यामध्ये त्यांचं हत्या झाली ऑटो रिक्षा चालकाकडून. ह्या अनंत अडचणी त्या ठिकाणी आपण परीक्षा देत असताना सामोरे गेलो आहे. किंबहुना काही लोकांना वेळेवर सेंटरला पोहोचता आलं नाही. त्याच्यातल्या अनेक अडचणी आपल्यापर्यंत आल्या, त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच लोकांच्या अडचणीसुद्धा आपण सोडवल्या. आता हे सगळं आतापर्यंत सगळं आपण ऐकलं, आज का नव्यानं सांगतोय, तर त्याला कारण आहे. काही दिवसापूर्वी परीक्षा परिस्थितीकडे या सगळ्या परीक्षा पद्धतीच्या निकालावर त्याची रिस्पॉन्सिव्ह देत नाही, नॉर्मलायझेशन होत नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असताना परीक्षा परिषदेकडे आपण त्या संदर्भामध्ये 13 कलमी कार्यक्रम त्यांना निवेदन दिलं होतं. त्या अनुषंगाने काय काय कार्यवाही करणार, बऱ्याच समस्या आपण परीक्षा परिषदेला सांगितल्या. त्यावर मुलांचं हित लक्षात घेऊन परीक्षा परिषदेनं सुद्धा बरीच त्या ठिकाणी कार्यवाही केली. मुलांचं त्या ठिकाणी नुकसान होताना बऱ्याच उपाययोजनामुळं बरंच नुकसानसुद्धा त्या ठिकाणी टळलेलं आहे. किंबहुना त्याच्या पुढे जाऊन अनंत अशा अडचणी आहेत, त्याच्यावर प्रश्नाला ते उत्तर आहे का, असं अधिकृत कुठेही उत्तर नव्हतं. आज आपल्या सगळ्याला माहिती आहे, गेल्या 2 दिवसापूर्वी जो काय आपण व्हिडिओ टाकला होता, आज ट्विटर ट्रेंड निकाल कधी लागणार या संदर्भामध्ये प्रश्न विचारायला सांगितले होते. अनेकांनी जो काय आपण हॅशटॅग दिला होता, आज सकाळी 11 ते 1 दरम्यान महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांनी निकालाची अपेक्षा व्यक्त करणारे ट्विटर या सामाजिक माध्यमावर अतिशय प्रचंड त्या ठिकाणी प्रतिसाद व्यक्त करत आपल्या भावना जे आहेत तो दिलेल्या वेळेमध्ये #TIT3_ निकाल _ लावा, परीक्षेचा निकाल लावा, अशा पद्धतीचा जो काही आपण हॅशटॅग दिलेला होता, त्या हॅशटॅगमध्ये अनेकांनी सहभाग घेऊन जवळजवळ 50,000पेक्षा अभियोग्यताधारकांनी त्या ठिकाणी ट्विट केलेलं आहे. आता आज सध्याच्या स्थितीला हे चांगले ट्विट्स आहेत, हे ट्रेंडिंगला आणलेलं आहे आज हॅशटॅग महाराष्ट्रामध्ये.
त्यामुळे नक्कीच अनेकांची मला पत्रकारांची पण कॉल होती की बाबा तुमचं काय समस्या आहे. तर एका बाजूला तरी शिक्षण मंत्री म्हणत आहेत की परीक्षा झाली आणि त्यांच्या आम्ही नियुक्त्या देत आहोत, मुलाखती चालू आहेत. तर हे नवीनच कोणतं निकाल आहे, बऱ्याच लोकांना ते माहिती नसते ना, पेपर म्हणजे पत्रकारांना वगैरे. तर 2-3 पत्रकारांचे मला कॉल होते. मी त्यांना सविस्तर हा विषय मुद्दा सांगितलेला आहे. नक्कीच यावर काहीतरी प्रश्न विचारतील इलेक्ट्रॉनिक मीडियामधून एक दोघांची आणि प्रिंट मीडियामधून एक दोघांची मला कॉल होती. तर नक्कीच या प्रत्येक आपण या शिक्षक भरतीशी रिलेटेड निकालाशी असो, संच मान्यतेशी असो किंवा मग शिक्षक भरतीच्या जागेशी असो, जे जे आपण इव्हेंट्स करूया, टास्क आपण करूया, देऊया, त्यावर आपण स्फूर्त असा प्रतिसाद देता याची दखल घेतली जाते आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार बांधव जे आहेत ते आपले अनेक प्रश्न विचारत असतात. त्यामुळं आजच्याही ट्विटर ट्रेंडचं नक्कीच दखल घेतली जाईल. येणाऱ्या काळामध्ये लवकरच त्याचं आपल्याला जे काही प्रतिसाद आहे तो दिसून येईल. मग हे सगळं आज का आपण मांडतोय? मी तमाम संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलकडून आपण जे काही ट्विटर ट्रेंड मेगा ट्रेंड आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. आपण दिलेल्या आव्हानाला स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय, आज पण मिळत आला आहे. कारण आपण विधायक अशीच कामं करत आलो आहे, भविष्यातसुद्धा करत राहू. ही साथ नक्की सोबत असू द्या. आत्ता आपण या सगळ्या गोष्टीवर काय चर्चा करतो इथे येतोय मी. परीक्षा परिषदेला या काही गोष्टीचा खुलासा व्हावा, अधिकृत असं त्यांच्याकडनं आपल्याकडे लेखी असं काहीतरी मिळावं या दृष्टिकोनातून परीक्षा परिषदेकडे RTI केलेला होता. त्याचा काल उशिरापर्यंत आपल्याकडे RTIला खुलासा आलेला आहे. तर मग त्याच्यामध्ये आपण काय मागणी केली होती, त्यांनी उत्तर काय दिलं आहे, तर ह्या नक्कीच मला तुम्हाला या गोष्टी सांगायच्या आहेत. म्हणून आजचं हे प्रयोजन आहे, हे व्हिडिओ आहे. तर आपण त्याच्यामध्ये मागणी केलेली अशी की TIT परीक्षेसाठी एकूण फक्त परीक्षेसाठी प्रविष्ट असलेल्या अभियोग्यताधारकाची संख्या कळविण्यात यावी. तर त्याला त्यांच्याकडनं जे काही उत्तर आहे ते कसं आलेलं आहे की TIT अर्थात टेट परीक्षा एकूण प्रविष्ट झालेले विद्यार्थी 2,11,308 इतके अभियोग्यताधारक प्रविष्ट झालेले आहेत. त्याचं उत्तर अशा पद्धतीनं दिलेलं आहे. त्यानंतर दुसरी मागणी होती की सदर परीक्षा वेगवेगळ्या सत्रामध्ये घेण्यात आल्यामुळे सामान्यीकरण, ज्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणूया, म्हणजे नॉर्मलायझेशन म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होत असलेली परीक्षा वेगवेगळ्या दिवशी, मग त्याच्यात कोणाला अवघड पेपर येतो, तर कोणाच्या तांत्रिक बिघाडीमुळे वेळ निघून गेला तर सोपे प्रश्नसुद्धा त्यांना सोडायला वेळ मिळाला नाही, तर कोणाचं माऊस काम करत नव्हतं, हे अनंत अडचणी. तर त्याच्यामुळं त्या परीक्षेचं IBPS नॉर्मलायझेशन करते, सामान्यीकरण करते. तर त्या अनुषंगाने सामान्यीकरण प्रक्रियेचा वापर गुणगान करण्यासाठी करण्यात येणार आहे का याचा खुलासा करण्यात यावा अशी विनंती. तर त्याला परीक्षा परिषदेकडून आलेलं मजेशीर, फार या व्हिडिओचा हेतूच तो आहे, फार मजेशीर उत्तर आलेलं आहे. हे लेखी उत्तर दिलेलं आहे परीक्षा परिषदेनं. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा लेखी उत्तर मिळते. नाहीतर मग निकाल कधी लावता म्हणलं की नेक्स्ट वीक, पुढच्या आठवड्यात कार्यवाही सुरू आहे, अशी उत्तरं ऐकून आपण वैतागलो आहे. आता अधिकृत असं परीक्षा परिषदेनं उत्तर दिलेलं आहे. तर त्याला उत्तर काय आलेलं आहे बघा, नॉर्मलायझेशन होणार का, तर सदर परीक्षेच्या निकालाबाबत यथानियम कार्यवाही चालू आहे. हसाव करावं अशी परिस्थिती आहे. यथानियम कार्यवाही चालू आहे म्हणजे नॉर्मलायझेशनच्या बाबतीत परीक्षा परिषदेनं दिलेलं हे उत्तर आहे. यथानियम म्हणजे काय? परीक्षा तर परीक्षा परिषद घेत नाही, मग कोणते यथानियम आहेत? हे अशा पद्धतीचा कार्यक्रम सुरू आहे. IBPS त्याचं नॉर्मलायझेशन करणार, सर्वश्रुत आहे, करते का नाही. इतर ठिकाणी डिपार्टमेंटमध्ये करते, त्याचा रिस्पॉन्सिव्ह देत नाही, प्रश्नपत्रिका आपल्याला बघायला मिळत नाही कधीच. IBPS त्याचं सामान्यीकरण करते, नॉर्मलायझेशन करते. मग तेच नॉर्मलायझेशन TIT परीक्षेचं करते का, हे अनेक प्रश्न आहेत आपल्यासमोर. त्यामुळे यथानियम नेमके कोणते आहेत याचं संदर्भसह स्पष्टीकरण होणं अपेक्षित आहे. पण त्या ठिकाणी नक्कीच भविष्यामध्ये आपण त्यावर निकाल लागल्यावर जास्त चौकशी करू किंवा जास्त खोलावर जाऊया. गरज भासली तर सामान्यीकरण नॉर्मलायझेशन व्हावे यासाठी सुद्धा कशा पद्धतीनं झालं आहे, झाल्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल मग कशा पद्धतीनं झालं. या सगळ्या नियमाचं आपण आकलन करणार आहोत.
मूल्यांकन करणार आहोत. तर त्यानंतर मग काही गोष्टी आहेत त्या ठरवणार आहोत. त्यानंतर मग सदर परीक्षेत TET CTET पात्र प्रविष्ट अभियोग्यता धारकाची संख्या कळवण्यात केलेली विनंती होती. म्हणजे परीक्षेला TET CTET पात्र 1 ते 8ला असणारे पात्र या उमेदवारांची संख्या. तर या संदर्भात जो काही प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर जे आहे, या कार्यालयाकडे माहिती उपलब्ध नाही असा प्रश्न होता. असं उत्तर परीक्षा परिस्थितीचं होतं. म्हणजे यांच्याकडे त्याची माहिती नाही. मग परीक्षाचा अर्ज आपण भरून घेतला आहे, तर मग कोणाकडे उपलब्ध आहे ती माहिती? तुमच्याकडे का उपलब्ध होऊ शकत नाही? कशी लोक तुम्ही त्या ठिकाणी बसलेली आहेत? तुम्ही अर्ज भरून घेतला आहे तर त्याच्यातून माहिती मिळते ना. केवळ तुम्ही परीक्षा त्याचं कॅल्क्युलेशन, केवळ परीक्षेला किती शुल्क जमा झालं आहे, किती त्याच्यातला खर्च झाला आहे, किती नफा निव्वळ आपल्या परिस्थितीला झाला आहे, याची मात्र माहिती काटेकोरपणे असेल. पण अर्ज केलेले उमेदवार TET किती पात्र आहे त्याची माहिती नाही का तुमच्याकडे? या सगळ्या गोष्टीवर आपण यथानियम परीक्षा परिस्थितीला विचारणार आहोत. यथानियम. मग बघूया कशी माहिती मिळणार नाही. अशा पद्धतीचे वरीलप्रमाणे कळण्यात येऊन संदर्भीय अर्ज निकाली काढण्यात येईल, या आशयाचं उत्तर जे आहे ते परीक्षा परिस्थितीनं आपल्याला RTIला दिलेलं आहे. तर आता तुम्हीच ठरवा मित्रांनो. हे मला तुम्हाला अधिकृतपणे आत्तापर्यंत आपण तोंडी अशी उत्तरं घेतली होती, प्रत्येक गोष्टीची तोंडी उत्तरं घेतली होती. मात्र आत्ता परीक्षा परिषदेने निकालाच्या संदर्भामध्ये अजून अधिकृत अशी काही माहिती नाही की नेमकं कोण्या दिवशी लागेल. नक्कीच त्यांनी वेळ घेणार आहेत, हे आता सगळ्यांना माहिती आहे. तो निकाल लागावा म्हणून आपण आज ट्विटर ट्रेंड जो आहे तो आयोजित केलेला होता. येणाऱ्या काळामध्ये असेच नवीन आपण टास्क तुम्हाला दिल्या जातील. नवीन म्हणजे मुलांचं जास्तीत जास्त हित कशात आहे या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी असे उपक्रम राबवणार आहोत, जेणेकरून या झोपीचं सोंग घेतलेल्या सरकारला जाग यावं, प्रशासनाला जाग यावी, यासाठी या माध्यमातून ट्रेंड म्हणा, आंदोलन म्हणा, अजून कुठली टास्क म्हणा, या माध्यमातून त्यांना आपण वेळोवेळी झोपेचं सोंग घेतलेल्या या सगळ्या लोकांना कानाखाली एक चपराळ असं दिल्यासारखं त्यांना आपण जागे करूया. मात्र निकाल लागल्याच्या नंतर जो काही प्रस्ताव शिक्षण आयुक्त कार्यालयाने 100% भरतीचा पाठवलेला आहे वित्त विभागाकडे, तर त्याला मंजुरी मिळणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मंजुरी मिळाल्याच्या नंतर संच मान्यता धोरण हा रद्द होऊन 100% जेवढ्या जागा रिक्त होतील ना त्या भरून घेणे आपलं प्राथमिक कर्तव्य आहे. त्यामुळे या संदर्भातलं तगडं असं नियोजन सुरू आहे. अशीच तुम्हाला हाक दिली जाईल. त्या पद्धतीनं ज्या दिवशी आपण हाक दिली जाईल त्या दिवशी आपण निसंकोचपणे पूर्ण विश्वास ठेवून त्या ठिकाणी आपण सहभागी व्हायचं आहे, पाठिंबा दर्शवायचा आहे, सहकार्य करायचं आहे, सोबत खांद्याला खांदा लावून लढायचं आहे. कारण यावेळेस तुम्हालाही शिक्षक व्हायचं आहे आणि मलाही शिक्षक व्हायचं आहे. त्यामुळे ही लढाई जी असणार आहे येणाऱ्या काळातली, ती सन्मानाची असणार आहे, हक्काची असणार आहे, स्वतःच्या हक्काची असणार आहे, स्वतःच्या नोकरीसाठीची लढाई असणार आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जे आपण आपल्यासाठी करू त्यासाठी हे आपलं काम म्हणून आपल्याला सहभागी व्हायचं. अनेक असे प्रश्न आहेत शिक्षण क्षेत्रातले, शिक्षक भरतीशी रिलेटेड, शिक्षकांची पदं वाढावेत यासाठी ते साम्य असलेले प्रश्न आहेत, त्यावर आपल्याला काम करायचं आहे. मी यथावकाशपणे हळूहळू तुम्हाला सगळ्यांना या गोष्टी सांगत जाईल. त्यावर आपण 100% काम करू. पुढचा जो टास्क आहे आता तो टास्क म्हणजे संच मान्यतेचा आहे, ज्यावर आपण गेल्या 8 दिवसापासून 10 दिवसापासून सूक्ष्म असं नियोजन करतोय. 100% यावरची जी काही हाक आहे ती तुम्हाला दिली जाईल. फक्त तुम्ही सोबत राहा आणि लढ म्हणा, सोबत राहा. नक्की आपण हे युद्ध, नक्की हे आपला लढा आपण जिंकू आणि आपल्या सन्मानाची 100% पदभरती रिक्त असलेली पदाची आपण आपल्या पदरात पाडून घेऊ आणि आपण सन्मानाने जे काही DED केलं आहे, TET CTET, ही जी गुणवत्ता आपण सिद्ध केली त्याला आपण कुठेतरी सार्थ ठरू. तुर्तास एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा आज ट्रेनमध्ये ज्यांनी सहभागी घेतले त्यांचं मनापासून आभार. असंच सहकार्य, विश्वास कायम सोबत ठेवा. नक्की आपण आपले स्वप्न पूर्ण करू. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.